भक्त ऐसे रामा जे देई उदास भक्त ऐसे रामा जे देई उदास भक्त ऐसे रामा जे देई उदास भक्त ऐसे Bye.
ढगफुटीच्या पावसासारखा टाळींचा पाऊस पडला पाहिजे. समागत कंदम परबलिकम भजे पांडुरंगम. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संसविद्य आत्मरूप देवा तुझे गणेशु सकल अर्थमती प्रकाशो मने निर्वस्तो अवधाजीजो जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे आदिकरण ते जीवन दुसरी चरण सद्गुरु जिते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. असुन स्वभावालो तुझे आठाया तुझे आठाया. असुन स्वभावालो तुझे आठाया तुझे आठाया. असुन स्वभावालो तुझे आठाया तुझे आठाया. कृपा दृष्टी पाहिजे माझीकडे पंढरी राया. काय माझी वाणी मागेल संताशी रंजू चित्ताशी आपुल्या. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. जेत ज्ञानाचा पुरवठा सेवा ही दारवंडाती करिया सुरटावळ बोलिया.
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा भक्त ऐसे जावा देही उदास गेले अशा पाशी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता तुका मने सत्य कर्म भावे साहेब घातल्या भोई नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावली जनधन माता पिता भक्त ऐसे जावा जे देही उदास गेले अशा पाशी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावली जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन विषयीसाठी निवडलेला अभंग मान भगवत भक्त विश्वने मराठा प्रसंग निवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत असणारे देवमान्य जगतमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातला असा सुंदर अभंग आज या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून या मृत्यू लोकांमध्ये खऱ्या संतांची अर्थात भक्तांची ओळख करून देतात त्यांची लक्षणं काय संतांची ओळख करून दिल्यापेक्षा आम्हाला फायदा काय आणि तो फायदा काय आणि त्याच्यापासून मिळणारं जे सुख आहे तो म्हणून ते कुणाकडे आहे ते संतांकडे आहे आणि मग ते संत कसे असावे ते देहावरती उदास असावे त्यांच्या ठिकाणी कुठली आशा नसावी त्या संतांचा विषय फक्त एक भगवंताचा म्हणजे नारायणाचा असावा यदा कदाचित परमार्थामध्ये आड येणारे माता पिता जन असेल ते सुद्धा ते आवडू नये कोणी म्हणेल का हो तुम्ही सांगता जन आवडू नये धन आवडू नये माता आवडू नये पिता आवडू नये जर समजा एखादा निर्वाणीचा प्रसंग आला तुम्हाला कोण उचलणार तुमचा कोण सांभाळ करणार परंतु त्यावेळेला तुकोबराय छातीला हात लावून सांगतात की माझा जो भगवान परमात्मा आहे ज्या भगवान परमात्मा शिवाय सुद्धा आता आपण जो मका टाकला बाजरी टाकली आता पाऊस नाही तरी सुद्धा जो देवाला कधी मानत देतो सुद्धा म्हणतो देवा पाऊस कधी पडेल आणि असं तुकोबराय सांगतात की निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडून येते भगवान परमात्मा कुठलंही साकडं त्या भक्तावर पडू देत नाही म्हणून त्या भक्ताने भक्त काय करावं तर सत्कर्म करावं हा फक्त अभंगाचा अर्थ सांगितला नाही तर बरेच सांगतात की अभंगाचा आणि भावार्थ सांगितला आणि तुम्ही जर भावार्थ सांगितला तुम्ही पुढे काय सांगणार आहे फक्त मी तुम्हाला अर्थ सांगितला पुढे भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं तासा परिहार काही जास्त देत नाही कारण एकच तास आपल्या कीर्तनाला शिल्लक राहिलेला आहे कारण कुठल्याही वेळेचं मर्यादा बंधन असतं कारण प्रवचन एक तास कीर्तन 2 तास पिक्चर 3 तास तमाशा अखिरात मध्ये ज्याचा ठरलेला हा आहे टायमिंग आणि टायमिंगच्या पुढे जाणार नाही
श्री क्षेत्र चिंचवली या पवित्र पावन पुण्य नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चिंचवली गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तोला मोलाची समस्त भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदायातील चित्रकार, पत्रकार आणि यश नाईक की शरदजीराव पवार, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर सर्वांच्या उपस्थित सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराजांची पारायण सोहळा आणि सप्ताहातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सेवा 21 वर्षानंतर मला मिळाली. ज्यांनी आणून दिली त्यांचाही पुढे मी नाव उल्लेख करणार आहे. एक माझं भाग्य समजते, 21 वर्षानंतर या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली. आपल्या सप्ताहातील दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्याच गावातील असणारा एक वैभव, खरोखर ज्यांचा हरिपाठ पाठांतर आहे, ज्यांच्या भोपाळ्या वासुदेव काकड्या पाठांतर असेल, आचरण चांगलं आहे, चांगला परमार्थ आहे, असे असणारे हरिभक्त परमपूजनीय परम आदरणीय मास्तर बाबा हे आजच्या कीर्तनाचे सेवेचे यजमान आहेत. त्यांच्यामुळे मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि तुमचं मायबापांचं दर्शन मास्तर बाबांनी घडून दिलं. त्यांच्याकरता एका जोरदार टाळी वाजवा. म्हणून कोटी कोटी त्यांना धन्यवाद देतो. आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, आता तसं जर पाहिलं तर सर्वच माझ्या परिचयातले आहेत, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण थोडे थोडे घेण्याचा मी प्रयत्न करतो. खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तप्राय खंडूजी महाराज राऊळकर ते या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे सुंदर असं गायनाचं काम करतात हरिभक्तप्राय विजय महाराज राऊळकर. त्याचप्रमाणे आपल्या गावातील असणारा वैद्य शांताराम महाराज असतील, उत्कृष्ट पेटी मास्तर, कोणी सर म्हणत असेल, मी सर म्हणत मी त्यांना गुरुजीच म्हणणार, कारण त्यांच्या हातून ते सुद्धा आपले गुरुस्थानीच आहेत. त्यांच्याकडचे काही काही विद्यार्थी फार कोण कुठे गेला असेल, मोठे मोठे जात त्या ठिकाणी करतायत. मग विजय महाराज असतील, आमचे दिलीप महाराज असतील, आणि त्याचप्रमाणे आमचे नारायण बाबराव पवार, मी पण पवारच आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तप्राय आमचे निवृत्ती महाराज विधी केले असतील. त्याचप्रमाणे आमचे पिता महाराज असतील. माझ्यासोबत आलेले हरिभक्तप्राय आशा पाश निवारून त्यांच्या ठिकाणी कुठलाही विषय नसतो, म्हणून अशा भक्तांची ओळख करून देतात. परंतु जे भक्त ओळख करून देतात त्यांच्याविषयी जर आपण पाहू गेलो तर ते स्वतः सांगतात, आम्ही सदैव सुरके जवळी येता जाऊ पृथ्वी भेटे कुत्रे, अशी परिस्थिती त्यांची आहे. नव्हे छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबारायांना काहीच सोनं दिलं, काही गर्व दिलं, पण तुकोबारायांनी घेतलं नाही. गेले अशा पासून तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात, कोणे रुपये अम्मा मृत्यू केस माणिक पाषाण खळी दर्शिले. गेले अशा पास निवारून कुठले अशा त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहत. आणि अशा भक्तांची जर ओळख करून दिली तर निश्चित त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांची 4 मुलं, नवरात्री ज्ञानदेव स्वतः मोठताई. समाजाने देहांत प्राचित्य घ्यावं लागलं, देहांत प्राचित्यही घेतलं तरी न्याय दिला नाही. माझे ज्ञानदादा भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता गावामध्ये गेले. जुळी होती, जुळीमध्ये थोडस पीठ आले होते, पण एकानंतर त्या पिठामध्ये माती टाकली आणि दुःखी अंतकरणाने माझे ज्ञानदाता सिद्धपेठामध्ये कुठ्यामध्ये येऊन बसले आणि दरवाजा बंद केला. त्या दरवाजाला अर्थ शब्द आहे ताटी, ताटी बंद. दादा आत बसलेले आहेत. थोड्या वेळाने मुक्ताई आहे. मुक्ताईने ढुकून पाहिलं तर ज्ञानदादा आत बसलेले आहेत. मनामध्ये विचार आला, दादांना कोणी काही म्हटलं असेल म्हणून दादा आत बसलेले आहेत.
पण त्यावेळेला छोट्याशा मुक्ताबाईचे ताटीचे अभंग आहे, ताटीचे अभंग आहे. त्यांचे अभंग सांगणार आहे, जो शिवेला अभंग घेतलाय याच अभंगाला विषय घेऊन गेला. मुक्ताई म्हणते, दादा समाजाने किती त्रास दिला, ज्यावेळेला समाज आपली निंदा करतो समजावं आपण पुढे चाललो, कधी कोणाचा विचार करायचा. लोक हसत असतील, हसू द्या, पण त्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुका म्हणे हसे जन नाही का न तया ठाई. त्यावेळेला मुक्ताबाईची ताटीची अभंग आहे. मुक्ताबाई सांगते, दादा तुम्ही योगी आहात, योगी कुणाला म्हणतात? योगी पावना योगी पावना कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र साहेबांनी प्रत्येक वस्तूवरती जीएसटी लावली का? पण टाळ्या वाजवताना अजून काही जीएसटी लावलेली नाही. मोकळ्यापणे टाळ्या वाजवली. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा संत कुणाला म्हणतात? तो जगाचे अपराध सहन करतो त्याला योगी म्हणतात. तुका म्हणे संत तोची जगाचे आघात किंवा संत तोची जाणा जगी. संत तोची जाणा जगी दया समाजाच्या लोभ आणता नाही मनाचे विरक्त तोची जाणा गेले अशा पाश निवारुणी. अशा बातम्यांची ओळख करून